नमस्कार मित्रांनो. आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आणि आमदार राहुलदादा कुल गटाचे बोरीपारधी आणि केडगाव या जिल्हा परिषद गटातील उमेदवार माननीय अभिषेकदादा थोरात हे आहेत. त्यांची संपूर्ण ओळख अभिषेक आनंददादा थोरात अशी आहे आणि ते आज आपल्या सहकारनामा सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. दादा, सर्वात प्रथम तर आपलं खूप खूप अभिनंदन की आपण आमच्या सहकारनामा स्टुडिओत आला आणि आपला अमूल्य वेळ दिला आहात. दादा, पहिल्या प्रश्नाची सुरुवातच अशी करतो की लोकांना असं वाटत नव्हतं की अभिषेक दादा या म्हणजे ह्या निवडणुकीत उभे राहतील किंवा अशा पद्धतीने उतरतील, असं लोकांचं एक हे नव्हतं. परंतु आपण या निवडणुकीत आवर्जून उभे राहिला आहात आणि खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळतो लोकांमधून, असं आम्ही तर पाहतोय. तर नेमकं तुमचं या निवडणुकीमध्ये व्हिजन काय आहे? नेमकं तुमची इच्छा काय आहे की तुम्ही जे निवडणुकीत उभं राहिलात तर त्याच्या मागचं नेमकं व्हिजन काय? आता तुम्ही जर पाहिलं तर माझे आजोबा होते काकासाहेब थोरात, माझे वडील आनंददादा थोरात, हे आजपर्यंत फक्त सोशल वर्क करत आलेले आहेत आणि तशीच त्यांच्यामुळे मलाही सोशल वर्कची आवड निर्माण झाली. म्हणून मी ह्या क्षेत्रात येण्याचं मी ठरवलं की जे गोरगरिबांची जे काही कामं असतील ते मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. मग ती कामं रोडची असू द्या, ड्रेनेज लाईनची असू द्या, जॉब्स असतील, घरकुल असतील, जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काही स्कीम्स असतील ते गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल, अशी मला आवड आहे. म्हणून मी ह्याच्यात आलो. निश्चितच मित्रांनो, एक ओळख अशी पण सांगतो अभिषेक दादा यांची की यांचे जे आजोबा आहेत ते आपल्या केडगाव बोरीपारधी येथील होते रहिवासी. ते मुंबईमध्ये गेले आणि मुंबईमध्ये जाऊन आमदार झाले. आजपर्यंत आपल्या दौंड तालुक्यातला किंवा अशी कोणी व्यक्ती नाही की ते मुंबईमध्ये रोजगारासाठी गेले आणि त्याच्यानंतर तिथे जाऊन आमदार झाले. म्हणजे इतकी लोकप्रियता होती, इतके सच्ची माणसं होती. त्याच्यानंतर सुद्धा आनंददादा थोरात यांचा सुद्धा इथे खूप चांगला ठसा उमटला आहे. तर ते त्यांच्याच तोंडून आपण पुढे ऐकणार आहोत. कारण आनंददादा नंतर भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष झाले किंवा मला वाटतं बोरीपारधीचे सरपंच सुद्धा होते ना आनंददादा? बरोबर. दादा सरपंच सुद्धा होते आणि आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. फक्त एकच काही विषय आहे तर ते आपण अभिजित दादांनाच विचारू. तर दादा, काही लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही असताल किंवा आनंददादा असतील तर ते जास्त लोकांमध्ये कनेक्ट नसतात. काही जण आरोप करतात किंवा लोकांमध्ये हे नसतात. तर याच्याकडे कसं पाहताय तुम्ही, काय सांगाल या बाबतीत? विरोधक हे आरोप करणारच आहे, पण आम्ही कधी आहे ना कोणत्याच गोष्टीची मार्केटिंग केलेली नाहीये, ऍडव्हर्टाइजमेंट केलेली नाहीये. आमच्या लेवलला आम्हाला जेवढं शक्य झालेलं आहे तिथपर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला 100% केलेला आहे. म्हणजे समजा कुणाची जर भांडण तंटे असतील, कुणाचे काय गोष्टी असतील, आजपर्यंत आमचा गावातला एकही विषय पोलीस चौकीपर्यंत गेलेला नाहीये. आनंददादांच्या थ्रू तो तिथेच गावामध्येच मिटवला गेलेला विषय आहे. अच्छा, म्हणजे सर्व ज्या गोष्टी आहेत या परिसरातल्या त्याच्यामध्ये चांगल्यापैकी योगदान राहिलेले आहे त्यांचं. बरोबर. म्हणजे यांचं म्हणणं हेच आहे की आम्ही फक्त शोबाजी केली नाही, मात्र जी लोक मानतायत, आणि मला वाटतं फक्त धनगर समाजच तुमच्या याला मानतोय का? बिलकुल नाही. आनंददादा थोरात एक अशी व्यक्ती आहे की सर्व समाजातली लोक आनंददादांना मानतात. बरोबर आहे. निश्चितच मित्रांनो की तर ती ओळख तुम्हाला मी सांगत होतो की काकासाहेब थोरात येथे जाऊन आमदार झाले, आनंददादा येथे येऊन सुद्धा सरपंच झाले, नंतर जिल्हा बँकेचे भीमा पाटस कारखाने उपाध्यक्ष झाले, परंतु कधी स्वतःहून त्यांनी पदाची मागणी केली नाही. दादा, पुढचा एक असा प्रश्न आहे की मध्यंतरी बोरीपारधी ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये आपण ग्रामपंचायत सदस्य झाला. तर त्यावेळेस बऱ्यापैकी सर्वजण म्हणत होते की आपण सरपंच व्हा किंवा आपणच सरपंच व्हायला पाहिजे. तर ते असं काय झालं नेमकं की आपण सरपंच झाला नाही, आपण ते पद नाकारलं? सर्व लोकांची इच्छा होती की मी सरपंच व्हावं आणि जे सदस्य होते त्यांची पण इच्छा होती की मी सरपंच व्हावं. पण मी आणि पप्पांनी असा निर्णय घेतला की आपण कोणाला तरी संधी देऊ आणि त्याला त्यातून काम करण्याचा आपण एक संधी देऊन टाकू. बरोबर आहे. म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवला. दादा, दुसरी गोष्ट अशी आहे की काही काळी आनंददादांनी
रमेश आप्पा थोरात जे माजी आमदार आहेत त्यांचं काम केलं होतं. मात्र त्यानंतर आनंददादा आणि राहुलदादा एक झाले आणि यांनी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे ही जोडी एक खूप फेमस झाली. आणि 2019चं इलेक्शन असेल किंवा आता 2024-25चं इलेक्शन असेल आमदारकीचं, त्यात आनंददादांनी खूप चांगल्या पद्धतीने राहुलदादांना साथ दिली आणि लीड दिलं. तर आप्पांच्या गटातून नेमकं राहुलदादांच्या गटामध्ये आनंददादा नेमके कसे गेले किंवा याच्याकडे कसं पाहता तुम्ही? मला ह्या विषयावर फार काही माहिती नाहीये, पण मी एवढं तुम्हाला निश्चित सांगू शकतो की आपणनी कुठंतरी आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला होता. आम्हाला वरिष्ठांनी जे सांगितलं आम्ही तेच केलं. वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं राहुलदादांबरोबर जा, आम्ही राहुलदादांबरोबर गेलो. त्यावेळेस कोण वरिष्ठ होते ते? पवार साहेब होते, अजितदादा होते. ओके, म्हणजे ज्यावेळेस रमेश आप्पा काँग्रेसमध्ये गेले होते 2004 नंतर, त्यावेळेस मग ज्यावेळेस वरिष्ठांचे आदेश आले त्यावेळेस तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून इकडे गेला. बरोबर. आता राहुलदादांसोबत गेल्यानंतर तुम्हाला न्याय मिळाला असं वाटलं का? किंवा 100% कसा? 100% न्याय मिळाला. त्यांनी मलाही आता संधी दिलेली आहे आणि मी त्या संधीचं मी 100% राहुलदादांना काही ना काहीतरी मी करून दाखवेल. आनंददादांना त्यांनी काय संधी दिली होती? भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याला राहुलदादांनी पप्पांना व्हाईस चेअरमन केलं. ती एक संधी राहुलदादांनी पप्पांना दिली. म्हणजे की दादांनी वेळोवेळी आनंददादांचं कौशल्य पाहून आणि तुमचं कौशल्य पाहून निश्चित संधी दिली असं म्हणायचं तुम्हाला? नक्कीच. आता माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात हे आपल्या विरोधात उभे आहेत. त्यांचा प्रचार चालू आहे. तुम्ही सुद्धा माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे नातू आणि मान्य आनंददादा थोरात यांचे चिरंजीव आहात. तुमचाही प्रचार चालू आहे. लोकांमध्ये तुम्हाला रिस्पॉन्स कसा वाटतोय? आमच्या दोघांमध्ये फरक असा आहे की तुषारदादा हे पॉलिटिशियन म्हणून ओळखले जातात आणि माझी जी फॅमिली आहे आम्हाला एक सोशल वर्कर म्हणून आम्हाला ओळखलं जातो. हा एक फरक आहे. म्हणून पब्लिकचा चांगलाच रिस्पॉन्स आहे. अच्छा, आता तुम्ही आता तुमचं चिन्ह भाजप आहे, मात्र तुम्ही ज्यावेळेस परिसरामध्ये फिरता तर सर्व जाती धर्माच्या लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा किंवा तुम्हाला रिस्पॉन्स कसा त्यांच्याकडून वाटतो? यावेळेस सुद्धा कमळ असून सुद्धा मुस्लिम किंवा आदर समाज तुमच्या मागे उभा राहील असा विश्वास वाटतो? 100% उभा राहील. त्याला 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे आनंददादांनी कधी जातीवाद केला नाही आणि दुसरं कारण म्हणजे राहुलदादांच्या माध्यमातून जे काही डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत, डेव्हलपमेंट कडे लक्ष देऊन ते आम्हाला मतदान करतील. तुम्हाला निश्चित यशाची खात्री वाटते आणि कशाच्या जोरावर तुम्ही निवडून याल काय सांगाल? 100% मला खात्री आहे की मी निवडून येईल. माझ्या आजोबांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे, माझ्या वडिलांचा आहे, पप्पा मम्मी काका काकी सर्वांचाच आशीर्वाद आहे आणि मेन म्हणजे ही जी पब्लिक आहे हे सगळे आमच्या मागे ठामपणे उभे आहे. जनता ही आमच्या मागे ठामपणे उभी आहे. म्हणून मला खात्री आहे की मी 100% निवडून येईल आणि राहुलदादांच्या मार्गदर्शनाखाली हे मी जी निवडणूक लढवत आहे त्याला मला 100% यश येईल. धन्यवाद दादा, आपण सहकारनामा स्टुडिओमध्ये आला आणि आमच्यासाठी वेळ काढला आणि आपली मुलाखत दिली. खरं तर ही मला वाटतं तुमची पहिलीच मुलाखत असेल, कारण तुम्ही शक्यतो कॅमेरा पुढे येत नाही आणि बोलत नाही. तुम्ही करून दाखवता. कर्तृत्व महान आहे तुमचं. मला बोलायला आवडत नाही, मला काम करायला आवडतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे निश्चितच सहकारनामाच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. राजकारण, गुन्हेगारी, क्रीडा, मनोरंजन, तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी एका क्लिकवर. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि www.sahakarnama.in या न्यूज पोर्टलला आजच भेट द्या.